तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही देवेंद्र फडणवीसांची नवीन चाल असल्याचं अनिल देशमुखांनी स्वतः म्हटलंय। सचिन वाझेच्या जबाबावरती विश्वास ठेवता येणार नाही। सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती असल्याचं खरं तर म्हटलेलं आहे। हायकोर्टानं सुद्धा वाझेच्या जबाबावर त्यावेळेला आक्षेप घेतलेला आहे असं म्हणत अनिल देशमुख यांनी हे सगळे सचिन वाझेचे आरोप फेटाळून लावले। हे आरोप केल्यामुळेच वाझेला बोलायला लावलं असंही अनिल देशमुखांनी म्हटलंय। यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता, ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे। सचिन वाझे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे। देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टने, हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे, मुंबई हायकोर्टने सचिन वाझेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे। तो 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। आतासुद्धा तो एका खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे। त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची।